नारायणगावच्या या तमाशाच्या राहुटीमध्ये ज्या 30-32 राहुट्या लागलेल्या त्याच्यामध्ये किरण कुमार ढवळपुरीकर यांना जास्त मागणी असते. कारण ढवळपुरीकर म्हणले एक तमाशाचा ब्रँड आहे. वगसम्राट यांना म्हटलं जायचं आणि त्यांचे चिरंजीव देखील वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून तमाशा अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे पब्लिकला जे पाहिजे ते देतातच, परंतु ऐतिहासिक, पारंपरिक, पौराणिक सगळ्या गोष्टींनी, सर्व बाबींनी हा तमाशा खच्चून भरलेला आहे. महिला कलाकार देखील खूप आहे आणि ढवळपुरीकर बंधूंना चांगल्या प्रकारची मागणी होत असते. सगळी चांगली मंडळी या ठिकाणी तमाशाची बारी ठरवायला येत असतात. आपण पाहतोय ही सगळी मंडळी इथं यात्रेमध्ये तमाशा ठरवलेले आहेत. भाऊ, कुठलं गाव? आम्ही डोळासणी तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. कुठल्या देवाची यात्रा आहे? काळभैरवनाथाची. किती तारखेला आहे? 1 एप्रिलला. तर बारी ठरली का ठरवायची? ठरवायची. मागच्या वर्षी हाच कार्यक्रम होता. कार्यक्रम चांगला झाला, त्याच्यामुळे अपेक्षा पुढच्या ह्या वर्षाची ठेवून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता लोक नेहमी बारी बदलत असतात, पार्टी बदलत असतात, राजकारण सुद्धा होतं सध्या. तुम्ही मात्र किरण कुमारच्याच प्रेमात पडलात. म्हणजे मागच्या वर्षी कार्यक्रम प्रामाणिकपणे त्यांनी चांगला केला. आमच्या गावात ही यात्रा बरेच दिवसापासून भरते आणि बरेचसे तमाशे, मला वाटतं या कला पंढरीमध्ये जे कार्यक्रम आहेत, ज्या रावट्या लागलेल्या आहेत, त्याच्यातले बहुतांशी तमाशे म्हणजे चांगले जे नामांकित तमाशे आहेत ते आम्ही नेलेले आहेत यापूर्वी. आणि आमच्याकडं फक्त चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा पदस्पर्श झालेला नव्हता. आम्हाला त्यांच्या अपेक्षा होते, परंतु ते दिवंगत झाल्यानंतर कमीत कमी शेठची अपेक्षा म्हणजे आम्ही म्हणजे दुधाची ताकावर भागवली, परंतु ताक नाही, ते सुद्धा अतिशय चांगलं आम्हाला त्यांचं योगदान त्या ठिकाणी बघायला भेटलं. कार्यक्रम अतिशय चांगला त्यांनी त्या ठिकाणी सादर केला आणि तीच अपेक्षा ठेवून यावर्षी आम्ही या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी आलेलो आहे. तर चंद्रकांत ढवळपुरीकर यांचं एक मोठं नाव आहे, एक ब्रँड आहे, एक वगसम्राट होते. त्यांच्या पावलापाऊल तुम्ही सुद्धा काम चालू केलेलं आहे, ही परंपरा चालू ठेवलेली आहे. तुम्ही उत्कृष्ट गायक पण आहात. आता लोकांना वग नको असतं, पुढच्या चालीची गाणीच हवी असतात. मग तुम्ही तुमची परंपरेमध्ये काही खंड पाडला आहे का? जे आहे त्याप्रमाणे सगळं करताय? नाही, आहे त्याप्रमाणे सर्वच आहे. सुरुवातीला गण आहे. गण म्हणजे गणेशाची आपण जी स्तुती म्हणतो, गणेशाची स्तुती. गण आहे, गवळणी आहेत, त्याच्यानंतर रंगबाजी, बतावणी होती आणि नंतर कथानक म्हणजे वगनाट्याला सुरुवात होती. तर त्या पद्धतीने चालू आहे. तमाशा 10ला सुरू होतो, 12ला संपवायचं असतं. 2 तासाचा ताळमेळ कसा बसवता? नाही, नक्कीच ते तिकीट धंद्यावरती त्यावेळेस आम्हाला डिपार्टमेंटची परमिशन घ्यावी लागते, परंतु यात्रा जत्राला ग्रामस्थ याला जबाबदार असतात आणि ग्रामस्थ मंडळी स्थानिक परमिशन 12पर्यंतच असते? 12पर्यंतच असते. नक्कीच परमिशन ही 12पर्यंतच असते, परंतु ग्रामस्थ त्यांच्या लेवलला ते हँडल करतात आणि थोडंसं स्थानिक लेवलला त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्यामुळं ते गावगाड्यावरती ते व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडतात. किरण कुमार ढवळपुरीकर यांच्याच बारीला जास्त मागणी कशामुळं? आता हे लोकांचं प्रेम म्हणता येईल मला. काय वेगळे पण काय? वेगळे पण असं जशी रसिकांची मागणी तशी आपल्याला पुरवणी करावी लागते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण त्यांना दिले, वास्तविकता जनजागृतीही करणं गरजेचं आहे, परंतु थोडंसं त्याच्यातून बोध जे आपल्याला द्यायचं आहे त्यांना ते देता आलं तर ते नक्कीच मागणी वाढते. आता तमाशा पंढरीला सपोर्ट करणारे, तमाशा कला जिवंत राहिली पाहिजे, जोपासली पाहिजे, वाढली पाहिजे म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, R.R. पाटील, आता नुकतंच ज्यांचं महिन्यापूर्वी निधन झालं, अजितदादा पवार, ही सगळी तमाशाची पाठीराखी मंडळी तुमच्या सोबत नाहीत. काय तुमच्या भावना? नाही, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही केला. देशमुख साहेब म्हणा, चव्हाण साहेब म्हणा, R.R. आबा असतील, आत्ता गेलेले आपले दादा असतील, हे सर्व लोकनाट्याचे चाहते मंडळी होते आणि ते नाहीत तर याची नक्कीच खंत आहे. कुठेतरी ही परंपरा कळणारे, ही तमाशा लोकनाट्य कळणारी माणसंच आता राहिलेली नाही, असं याची खंत आम्हाला नक्कीच आहे. आता या तमाशा पंढरीमध्ये तत्कालीन आमदार वल्लभशेठ बेनके यांचं नेहमी सहकार्य राहायचं. त्यांचं निधन झालं. त्यांचे पुत्र माजी आमदार अतुल बेनके यांनी देखील कोरोनाच्या काळामध्ये मदत केलेली आहे. कसं पाहता? नक्कीच आम्हाला आमदार साहेबांची खूप मोठी मदत झाली. कोरोनाच्या काळातही आम्हाला आमदार साहेबांनी खूप मोठी मदत केली. त्याच्यानंतर कितीतरी वर्ष आम्ही आमदार साहेबांच्याच जागेत होतो. त्यावेळेस त्या जागेला विनामूल्य म्हणजे आजही नाही, गावच्या पातळीवरतीच आम्ही या ठिकाणी आहोत, परंतु त्याही वेळेस आम्हाला कधी आमदार साहेबांनी जागेचे काही द्या का काय अपेक्षा केली नाही. अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी होतो आणि त्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं लाभलं. स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. त्यांच्याच नावाने ही नगरी सजलेली आहे. यंदाच्या वेळेला रघुवीर खेडकर यांनाही मानाचा पुरस्कार मिळाला आहे. अगदी बरोबर आहे. हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे
ही ज्याप्रमाणे विठाबाईंना राष्ट्रपती पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले, आज मला वाटतं देशातला सर्वात मोठा म्हणण्यापेक्षा त्या पद्धतीचाच मानाचा पुरस्कार, पद्मश्री हा पुरस्कार आमच्या यात लोकनाट्याला म्हणजे आमचे गुरुवर्यांना मिळाला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. कलाकारांची पळवा पण होतेच, कसं नियोजन करता? नक्कीच. आता धंदा म्हणल्यानंतर स्पर्धा आली, स्पर्धा म्हणल्यानंतर एक रसिक खेच आली. पळवापळवी म्हणजे कलाकार पळवापळवी, हो, तेच चुकीचा सांगतो. अर्थ नको, नाही तर कसं नाही, आहे, तुम्ही विनोदाचे बादशाह आहात. नाही, अगदी बरोबर आहे. आता जो तो आपल्या परीने आपण कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीने थोडासा एखादा कलावंत चांगलं करीत असेल तर मग तो माझ्याकडे कसा येईल आणि जो आपल्याकडे आहे तो दुसरीकडे कसा जाणार नाही, या पद्धतीने ही स्पर्धा चालते आणि जो तो आपली माणसं जपतात. तुमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत ढवळपुरीकर वगत सम्राट होते, ते स्टेजवर आले, काही वेगळा दरारा होता. वडिलांचा कुठला गुण तुम्ही आत्मसात केला? वडिलांनी मला एकच सांगितलं होतं की बाळा, तुला जर हा धंदा चालवायचा असेल, कार्यक्रम जर व्यवस्थित पार पाडायचा असेल तर तुला नोकराचाही नोकर व्हावे लागेल, तेव्हा हा धंदा व्यवस्थित पार पडेल. आणि हेच मी गुण त्यांचं जपतो. आता हे तमाशाच्या बारीमध्ये वडिलांचा एक ब्रँड होता, तर किरण कुमार ढवळपुरीकर यांचा ब्रँड कुठला? म्हणजे तुमची एंट्री झाली की प्रेक्षकांची कशाला नेमकी मागणी होते? आताचे जे रसिक आहे ते थोडंसं हुल्लडबाजी म्हणण्यापेक्षा गाण्यांचं जास्त शौकीन आहे आणि रसिकांची मागणी माझ्या बाबतीत त्याच गोष्टीला होती. काय तुम्ही गायक का डान्स पण करता? मी ॲज वेल ॲज सिंगिंग करतो, मी वगनाट्यात काम करतो, मी डान्स करतो. आता माझे मित्र कुठे गेलेत? मी यांना आता सुसगावचे आहेत, मी यांनाही स्टेजवरती आणणार आहे. त्यांचं गाणं आहे कागज कलम दवा दिला. मी मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांना काही स्टेजवर आणू शकलो नाही, पण ह्या वेळेस मी त्यांना पावसात भिजवणार आहे. आता मला सांगा, तमाशा म्हटलं की आंबीट शौकीन आलेच, थोडाफार वादविवाद आलाच. पूर्वीचा जो तमाशा होता तो तमाशा त्याचा एक वेगळा बाज होता. आता तमाशा बदललेला आहे. पूर्वीचे वगनाट्य ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, कौटुंबिक असायचे. आता सध्याचे वग तुम्ही कशा प्रकारे रचना करता? आता जी वस्तुस्थिती आहे त्यावरती आधारित एखादं कथानक आम्ही एक ते 1.5 तासाचं करीत असतो, म्हणजे वस्तुस्थितीवर आधारित. कुठले वग बसवलेत? कोरोना काळातले किंवा मग बेटी बचाव, एड्सवरती आधारित जनजागृती, जेणेकरून लोक शिक्षण आपल्याला देता येईल याच्यावरती आधारित आम्ही कथानक करत असतो. राजकारणावरती आहेत वगनाट्य, परंतु मी सादर केला नाही अजूनही. भविष्यकाळात प्रयत्न नक्कीच राहील. होता माझ्याकडे तो पुढारी पाहिजे गावाला हे कथानक होतं, त्याच्यात राजकारणावरती आधारितच होतं, परंतु आता ते मागं जुनं झालं आहे. आता नवीन काय करता येईल आपल्याला त्याच्यावरती चालला आहे विचार ऐतिहासिक करण्याचा. परंतु रसिकांनी जर दाद दिली तर, कारण आपले राजे शिवछत्रपती यांचा आत्ताच छावा नावाचा चित्रपट धर्मवीर संभाजीराजांच्या जीवनावरती आधारित असा आला होता, तर त्या पद्धतीचं टायटल करून एक टायटल बघणार आहे. त्या टायटलला प्रतिसाद काय मिळतो आणि त्याच्यावरती मग कथानक करायला सुरुवात घेणार. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये दरवर्षी तुम्ही येत असता, लाखो रुपये कमवत असता, कलाकारांचं एक कल्याण होतं. पण नेहमीचा एक प्रचलित शब्द की बाबा फडमालक सावकारकीच्या विळख्यात अडकलेत. काय म्हणजे खरं असतं की लोकांना सांगायला असतं? नाही, नक्कीच खरं असतं. परंतु थोडंसं माझ्या व्यवसाय बंधूंना एक सांगणं राहील, विनंती राहील. आपण जर कॅल्क्युलेशन केलं किंवा कुठल्याही गोष्टीचं जर कॅल्क्युलेशन केलं, बा आपल्याला आवक किती आहे, आपला खर्च किती होतो आहे, तर हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर नक्कीच यामध्ये सक्सेसफुल राहू आपण. आता जे मोठे फळमालक आहेत ते मोठे होत जातात आणि छोटे फळमालक आहे ते छोटेच राहतात. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. काय होतं, ज्याप्रमाणे एखाद्याची गुडविल तयार झालेलं असतं, ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन नाईट, गोविंदा नाईट अशी जी नाईट असतात आणि त्यांच्यापेक्षा चांगले काम करणारही असतात, परंतु एक ब्रँड असतो, त्या ब्रँडला जास्त किंमत असते. तुमच्या तमाशामध्ये महिला कलाकार किती? आपल्याकडे आता सांगायला 16 आहेत. प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा जास्ती असतील. या सगळ्या मंडळींना खुश करायचा प्रयत्न नाही. खोटं बोललं तर ते त्यावेळेस बोट ठेवू शकतात. माफ करा, अजून एक प्रश्न. ज्याच्या फळामध्ये तरुण कलाकार जास्त त्याला देखील मागणी जास्त? नक्कीच आहे, कारण आता रसिकांची मागणीच ती आहे. मग कलेतलं थोडंसं गुण कमी असला तरी चालेल, परंतु जे रसिकांना खेळवून धरणारे आहे
ते कलावंत पाहिजेत. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये या कार्यक्रम ठरवण्यासाठी सध्या गर्दी खूप वाढते. काल होळी झाली, आज धुलीवंदन आहे आणि याच्यामध्ये ही सगळी मंडळी बारी ठरवायला आलेली आहेत. सगळी मंडळी नादी फंदी असतात. शेवटी प्रत्येकाला छंद असतो. तमाशा ही लोककला, ही जिवंत कला जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. ही मंडळी इथे येत असताना किरण कुमार ढवळपुरीकर यांचे ते आहेत. भाऊ, तुम्ही तमाशाच्या बारीबद्दल काय सांगाल? काय आता तमाशा हा गावचा उत्सव असतो. त्या गावच्या उत्सवात जुनी जाणती मंडळी असतात, तरुण मंडळी असतात. भविष्यात पुढं आपली जी पिढी आहे त्यांना या तमाशा काय कळला पाहिजे. या तमाशा परंपरेने आलेला तमाशा आहे हा. आम्ही वागत चाललो आहे. आमची जुने होते, आमच्या वडील पंजोबा आजोबा, आम्ही, आता आमची मुलं. आता अजून आमच्याकडे 5 वर्ष दूर आहे, पुढं मुलांची दूर चालू होईल. तमाशाचा नाद लय वंगळ असं काय? काही नाही व्हायला बघा, चांगलं आहे सगळं. गावच्या मिरवणूक करायची त्या गावच्या उत्सवाला जसं देव आहे तसं दैत्य बी दैत्यांना बी थोडंसं याच्यावरती एक बोलू शकतो. जो दृष्टिकोन आहे तमाशाकडे पाहण्याचा, आता तुमच्या तोंडून गेलं तमाशाचा नाद लय वांगाळ नाही. अजित पवार असं म्हणाले होते, राजकारण लय वंगळ. हां, तसं तमाशाचं नाही. आज तमाशाला पद्मश्री मिळालेला आहे, म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्याकडे पाहिलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा. सकारात्मक नजरेने पाहिजे. नक्कीच आपण बोललात ते अगदी योग्य बोललात. सकारात्मक नजरेने, कारण काही चित्रपटातून तमाशा हा वाईट कसा हे दाखवलं गेलं. पिंजरा चित्रपट जो दाखवला गेला डॉक्टर लागू साहेबांचा, त्याच्यामध्ये मास्तरचा म्हणजे कसा तमाशामध्ये जाऊन बरबाद होतो ते दाखवलं गेलं. हा तमाशा तसा नाहीच आहे. नटरंगमध्ये जे दाखवलं गेलं, मावशी म्हणजे मावशीचं काय जे काय हे असं, हा तमाशा नाही आहे. तुम्ही ॲक्च्युली येऊन तमाशा पहा. माझं ते डायरेक्टर प्रोड्युसरना आव्हान राहील की तुम्ही येऊन तमाशा बघा. तमाशा काय हे पहिलं शिका आणि नंतर त्याची मांडणी करा. तमाशा ही जिवंत कला आहे, ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, सगळं मान्य आहे. पण तमाशामध्ये आपण जे विनोद साजरा करतो, विनोद डबल अर्थी, त्याचा परिणाम होत नाही का मग? नक्कीच. परंतु ज्याप्रमाणे दादा कोंडके साहेबांनी प्रत्येक त्यांचा सोंगाड्या ह्या चित्रपटापासून ते उदयास आले, ते पडद्यावर असतं, इथं समोरासमोर ना. वाणी साहेब, हेच मी सांगतो. तुम्ही जे बोलता आता, ही माझी तमाशातली बाई पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण झाकलेली आणि अर्ध नग्न अवस्थेत तुम्ही चित्रपट पाहता, त्याला तुम्ही नाव ठेवत नाही, मग तमाशालाच का नाव ठेवता? तमाशा ही कला जी आहे, ही कला जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. आता तरुण फळमालक तमाशाकडे वळत नाही, परंतु गावच्या जत्रा यात्रा ठरवताना ही सगळी मंडळी तमाशा पंढरीमध्ये येत आहेत. सध्या महागाई वाढलेली आहे, त्यामुळे तमाशाचे दर देखील वाढलेले आहेत. 2 लाखाच्या आसपास तमाशा ठरवले जातात. त्याच्यामध्ये हजेरी असते, वगनाट्य असते, गणगवळण असते, बतावणी असते आणि अपेक्षित नेहमीप्रमाणे तरुणींची उडत्या चालीची गाणी देखील असतात. गावच्या यात्रेप्रेमींनो, गावात तमाशा ठेवताना ह्या आपल्या आया बहिणी आहेत, त्यांची देखील काळजी घ्या. गावात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची देखील खबरदारी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स. मी सर्वात शेवटी वाणी साहेबांचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी प्रत्येक वेळेस या तमाशा फडमालकांची व्यथा कथा सगळं समाजासमोर मांडली. मी पुन्हा एकदा वाणी साहेबांची मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम आमच्यावरती कायम ठेवा अशी अपेक्षा ठेवतो. तमाशा केवळ मनोरंजनाचं साधन आहे असं नाही, तर समाज प्रबोधनाचं देखील साधन आहे. तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात होतं. तमाशा ही जिवंत कला आहे. ही जिवंत कला जपण्याचं काम तुम्हा आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.